तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. ती त्याला उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन राहत नसेल आणि त्याला मिळणारी परतफेड किंवा त्याचा मोबदला किरकोळ असेल तर त्या घराला रस्त्यावर आणण्याचं पाप हे सरकार का करतंय आणि तो आग्रह काय आहे, हा खरा पहिला प्रश्न आहे. 12 टेंडर काढायची वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कामांची आणि 4 जणांना 3-3 वाटून द्यायची, हा उद्योग मागच्या काही काळात चालू आहे. मुंबई गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा इथं आपण आणलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक रस्ते आहेत की जे कुणी मागितलेलेच नाही. कुणीही मागणी न करता सरकारने जाहीर केलेले स्वतःहून रस्ते, हा एक चमत्कार आहे महाराष्ट्रात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते जाहीर होत आहेत. लोकसभेच्या आधी या सरकारने 6 टेंडर रस्त्यांची काढली. त्यातला एक रस्ता अलिबागवरून विरारपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा, म्हणजे वरनं जाणार रस्ता. जमीन ताब्यात नाही, घोषणा आहे 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च करायची सरकारने तयारी दाखवली आहे. 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला चाललंय. नांदेड पासून जालन्याला जाणारा रस्ता 10-10,500 कोटीचं टेंडर 16,000 कोटीला चाललंय. 1 किलोमीटरला सरकार 73 कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. महाराष्ट्रातल्या एकाही नागरिक, शेतकरी राहू दे, एकाही सामान्य माणसाने या रस्त्यांची कधीही मागणी केली नाही. पण सरकार हे नवे नवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेतंय हे तुम्हाला आम्हाला कळायला काय फार अवघड आहे असं नाही. हा एक मार्ग आहे पक्ष निधी उभा करण्याचा. मोठे मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातनं निधी उभा करायचा, तो निवडणुकीला वाटप असं आहे की मध्ये एकदा आपल्या समृद्धी महामार्गाच्यासाठी लोक आंदोलन करायला लागले. लोकांना जे कॉम्पेन्सेशन मिळतंय त्याच्या दुरुस्त्या झाल्यावर लोक गप्प बसली, समृद्धी महामार्ग झाला. रस्ते होण्यासाठी आमचा विरोध नाही, विकासासाठी आमची मागणी आहे, करा. पण ज्याची जमीन जाते तो जर भूमिहीन होत असेल आणि त्याला उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन राहत नसेल आणि त्याला मिळणारी परतफेड किंवा त्याचा मोबदला किरकोळ असेल तर त्या घराला रस्त्यावर आणण्याचं पाप हे सरकार का करतंय आणि तो आग्रह काय आहे, हा खरा पहिला प्रश्न आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हे टोपीवर लिहिलेलं आपण जे आहे ना, याला शेवटपर्यंत जर जागणार असाल तर हे ठीक आहे. निम्म्यानी तिकडं आणि निम्म्यानी इकडं केलं तर त्यापेक्षा भानगडीत पडू नका. जेवढं सरकार पैसे देतंय निगोशिएट करा. 4चे 10-12 रुपये कसे मिळतील बघा आणि विषय सोडून द्या. पण सरकार तुम्हाला पैसे देणार आहे ना, तेवढ्या पैशामध्ये बँक बॅलन्स ठेवून दुसरी जमीन तुम्हाला खरेदी करता येईल. नक्की का? बघा, नाही तर तुम्ही काय, आम्ही मागच्या विधानसभेत आणि लोकसभेत भाषण करून करून दमलो. हा, हे असं बोला तुम्ही इथं
आणि नंतर तुम्हीच तिकडं असायचा. हे सगळ्यात प्रॉब्लेम मोठा अलीकडे हाय. हो ठीक आहे, तर त्याच्यात मला माहितीये किती मिळतं म्हणून तर आलो मी इथं विचारतोय त्यासाठी. हा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम असा होतो की वेगवेगळ्या लोकांना वेगळी आमिष दाखवायला लागली जातात. हळूहळू आंदोलन शांत होतं, लोक जमिनी देतात, कोणी रस्त्यावर येत नाही, काय नाही, आणि विषय क्लोज होतो, रस्ता होऊन जातो. म्हणून निर्धाराने आलाय तर तो निर्धार कायम टिकला पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर ठामपणाने त्याला विरोध केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, एक कायद्यामध्ये, मला आता कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय त्या जमिनींचं ॲक्विजिशन करायचं नाही. त्या प्रकल्पाला, प्रोजेक्टला ग्रामसभेचा मान्यता लागते. तुम्ही हे जालना ते नांदेड रस्ता आहे ना, कुठेही ठराव मागितलेला नाही सरकारने, कुठेही ग्रामसभा झालेली नाही, कुणीही मंजुऱ्या दिलेल्या नाही, तरी रस्त्याचं काम चालू आहे, ॲक्विजिशन चालू आहे. ॲक्वायर जमीन करायच्या आधी कामं चालू झालेली आहे. जमीन ॲक्विजिशन करायची, 90% जमीन ॲक्विजिशन असल्याशिवाय कामं चालू करायची नाहीत असं ठरलेल्या नियमात आहे. तरीही 40, 50, 60% जमीन झाली ॲक्वायर, अजून जमीन ॲक्वायर व्हायची, पण कामं चालू झालेली. मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की ही एक मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. मोठे प्रकल्प जाहीर करायचे, ठराविकच कॉन्ट्रॅक्टरना ही कामं मिळतात. महाराष्ट्रात 4-6 जणच आहेत आणि त्यामुळं 12 टेंडर काढायची वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कामांची आणि 4 जणांना 3-3 वाटून द्यायची. हा उद्योग मागच्या काही काळात चालू आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने एकदा विचार केला पाहिजे की सरकार एवढं अचानक उदार का झालंय. दिलीप सोपल साहेबांनी मगाशी सांगितलं की हाय तो रस्ता जरा रुंद केला तरी भागतंय. पण मी साधं माझ्याकडचं उदाहरण देतो. आमच्या मतदारसंघात पेठ नाक्यापासून सांगलीकडे जाणारा रस्ता टेंडर निघाल्यावर 46% बिलोने गेला. म्हणजे 100 रुपयाचं काम 54 रुपयाला गेलं. हे जे टेंडर महाराष्ट्र सरकारमध्ये निघतायत तिथं 100 रुपयाचं काम 138 रुपयाला, 142 रुपयाला, 126 रुपयाला जातंय. याचं डोक्यात काहीतरी घ्या. आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही. कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्यात. कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर प्रसार माध्यमात, त्या सोशल मीडियापासून मोबाईलवर येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेले असता. आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणारे हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे, हे नाही. अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तो राहिला बाजूला. असा सगळा कार्यक्रम चालू आहे. आता काय तुम्हाला मी सांगायला, आता भाषणाला वेळ नाही, सभागृहात आम्हाला जायचंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. यांच्या मार्फत निरोप दिलेले, मागं बसलेला कुठे हे, ह्याच्याकडून निरोप दिलेला, ह्याच्याकडून निरोप,
निरोप देऊन देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभं राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही नाही, खरं बोललो तर मलाही खरं बोलता येईल ना. एकाकडेच खरं आहे असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आलं आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. ते बंटी पाटील साक्षीदार आहेत, पण विनोदाचा भाग जाऊ दे. ही लढाई आणायला काय नाही, पण ह्या लढाईमध्ये सगळे एक राहायला पाहिजेत. मीही का सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो. सरकारलाही माहित असते ह्यांचं किती दिवस, 4 महिने, 6 महिने, 8 महिने. मगाशी तुम्ही भाषण ऐकलं एकनाथ शिंदे साहेबांचं. आता त्यांच्या हातातच ते खातं आहे. त्यांच्या हातात खातं असताना ज्यांनी आश्वासन दिलंय की बंद, तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्यासाठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो. त्यामुळं यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजे. मोजण्या चालू होतील, ते मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही. पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये. आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंघपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे.